पनवेलमध्ये भाजपकडून बंडखोर उमेदवारांचं 6 वर्षांसाठी निलंबन केलं गेलंय। खारघरमध्ये बंडखोरी केलेल्या उमेदवारी अर्ज दाखल करून पक्षशिस्तीचा भंग केल्याबद्दल निलेश बाविस्कर, गीता चौधरी आणि कोमल शिंदेंचं भाजपनं निलंबन केलं। मुंबई वाचवण्याच्या इथे जरा आवाज थोडं थांबव। हा ठीक आहे। तर तुम्हाला जे सांगत होतो की आपण मुंबई वाचवण्यासाठी म्हणून एकत्र आलेलो आहोत आणि बाकी पलीकडे जी काही भेसळ सुरू झालेली आहे ती मुंबई गिळणाऱ्यांची आहे। आणि कोणी आला तरी शिवसेनेचा असली वाघ हा जिवंत आहे, सोबत मनसे आहे आणि कोणी येऊ दे, कोणी कोणाला स्वतःला वाघ म्हणू दे, पण त्या लांडग्यांना मुंबई आम्ही गिळू देणार नाही म्हणजे नाहीच। त्याच्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत। ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे, महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे। बाकी त्यांची सुपारी घेतलेले दलाल गल्लोगल्ली फिरत असतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करा। आणि इथे आपल्या युतीचे उमेदवार काय नाव काय, कविताताई, आणि युतीचं म्हटल्यानंतर इकडे निशाणी काय, इंजिन। मी पहिल्या प्रथम कविताताई आपली निशाणी इंजिन म्हणून तुमच्या प्रचाराला आलेलो आहे। आता हे इंजिन तुमच्या सगळ्यांवरची जबाबदारी आहे। सुसाट वेगाने सुटलं पाहिजे आणि महापालिकेमध्ये गेलं पाहिजे। बाकी गोष्टी मी आणि राज हे लोकांसमोर आणतोच आहोत। आजच आपण आपला वचननामा प्रकाशित केलेला आहे, प्रेस कॉन्फरन्स एकत्र घेतलेली आहे, सभा पण होतील, शाखा भेटी पण होतील आणि एकच सगळे त्यांना ज्यांना काय बोलायचं ते बोलू द्या। एकच आपला शिवटोला जो आपण भीमटोला म्हणतो तो शिवाजी पार्क वरती शेवटच्या दिवसांमध्ये मारायचा आहे। पण ही मुंबई परत एकदा सांगतो, मगाशी शाखेत बोलताना सांगितलं की आता इकडे माझ्यासमोर तुम्ही उभे आहात, तुम्हाला तुमच्यापैकी किती जणांना गेल्या काही दिवसात सर्दी खोकल्याचा त्रास झालाय? मला आता होतोय थोडासा घसा। हे प्रदूषण भ्रष्टाचाराचं प्रदूषण आहे आणि ही सगळी मुंबई कोणाच्या घशात घालायची आहे? हे सगळ्यांना माहिती, जिथे जातोय गल्ली बोळात जातोय सगळ्यांना विचारतोय कोणाच्या घशात, सगळे एकच बोलतात काय, म्हणजे बघा यांच्या प्रदूषणाने मुंबईकरांचे घसे खराब झालेत, पण त्यांना घाई सुटले की मुंबई अदानीच्या घशात घालण्यासाठी। ही मुंबई मराठी माणसाने रक्त सांडून मिळवलेली मुंबई, हे आंदण दिलेलं नाहीये। जसं आज ते अदानीच्या घशात घालायला निघालेत तशी मुंबई मराठी माणसाला मिळाली नाही। मराठी माणसाने रक्त सांडून बलिदान करून मिळवलेली मुंबई आहे। आणि सर्व मुंबईकर आवाहन म्हणजे विनंती करतोय, जे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत, जे जे छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत, मग ते अगदी भाजपाचे असतील, आपल्यातनं काही तिकडे गेलेले गद्दार असतील, तुम्ही गद्दारी आईशी करू नका। आई तिकडे जे काही विकायला निघाले त्यांच्यामध्ये तुम्ही सहभाग होऊ नका। गपचूपपणाने का होईना पण मुंबई वाचवण्यासाठी या लढाईमध्ये इंजिन, मशाल आणि तुतारी यांनाच मतदान करा। आणि 16 तारखेला हे ढोल वाजवणारे भाड्याने घेऊन आपल्या विजयाच्या मिरवणुकीत त्यांचे ढोल वाजवा, ही सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे वाजू द्या, त्यांचा आता लुटून होऊन जाऊ। तर युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे गेलेत आणि तिथे ते सगळ्या उपस्थितांशी बोलत होते। मुंबईचा वाघ अजून जिवंत आहे असं उद्धव ठाकरेंनी यावेळी वक्तव्य केलंय। पनवेलमध्ये भाजपकडून बंडखोर उमेदवारांचं 6 वर्षांसाठी निलंबन केलं गेलंय। खारघरमध्ये बंडखोरी केलेल्या उमेदवारी अर्ज दाखल करून पक्षशिस्तीचा भंग केल्याबद्दल निलेश बाविस्कर, गीता चौधरी आणि कोमल शिंदेंचं भाजपनं निलंबन केलं। नगरसेवक झाला की तो ऐकत नाही, माझा कार्यक्रम तसाच झाला होता, त्यामुळे नगरसेवकांना हात जोडून विनंती, आलेल्याशी गोड बोला, काम होवो अथवा न होवो। नगरसेवक निवडून देणाऱ्याला नंतर बघतही नाही, परंतु जे डोक्यावर घेतात तेच खाली आपटतात, हे लक्षात ठेवा, असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी नगरसेवकांना सल्ला दिला।
नगरसेवक झाला की तो ऐकत नाही, माझा कार्यक्रम तसाच झाला होता असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलेलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोणताही नेता का टिकत नाही, पक्ष सोडून का जातात हे स्वतः त्यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलेलं होतं असं म्हणत योगेश कदम यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली. मुंबई पालिकेच्या सत्तेसाठी हे दोघं एकत्र आहेत, त्यांच्या जाहीरनाम्यानं आम्हाला काही फरक पडत नाही असं योगेश कदम यांनी म्हटलेलं आहे. ठाकरे बंधूंचा वचननामा प्रसिद्ध झाला आणि यावर भाजप